पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई पाणी आई रिलॅक्स। खूप भीती वाटते मला आधी, खूप भीती वाटते। आई डोंट वरी, ही विल बी फाईन। किती दिवस असं नुसतं बघत राहणार होत आपण? आधी हे घर, या घरातली माणसं, जग आहे रे माझं। ही माणसं दूर गेली ना माझ्यापासून की मला त्रास होतो, नाही सहन होत मला। आई मी समजू शकतो। गेले कित्येक दिवस बघते मी, शेखर खूप गप्प गप्प आहेत, नीट बोलतही नाहीत माझ्याशी। आणि हे सगळं नेत्रामुळे होतंय आधी, मी खरंच सांगते। म्हणजे मला हे अगदी मान्य आहे की तिचा प्रॉब्लेम आहे, तिला मानसिक आजार आहे, पण तरी काहीतरी करायला हवं ना आपण। आई मी बघतो, मी करतो काहीतरी। तू तरी काय करणार रे? आता आपण तिच्याविषयी शेखर समोर बोललो, पण ते काही बोलले काय का शब्दांनी तरी? तिच्या काळजीपोटीच बोलत होतो ना आपण, त्यांनी समजून घ्यायला नको का आधी आपल्याला? हे बघ, आणि नेत्रा आपली जबाबदारी आहे, ती आपल्या घरात राहते, म्हणजे तिची काळजी वाटणं साहजिक आहे। तिला काही त्रास होत असेल तर तिला डॉक्टरांकडे न्यायला हवं ना आपल्याला। आई बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतं की आता आपण बाबांना थोडा वेळ द्यायला हवा। तेवढ्या वेळात सगळं हाताबाहेर जाईल आधी। आई काही आता बाहेर जाणार नाही, तू उगाच ओव्हरथिंक करू नकोस आता, ओके? शेखरनं मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते आधी। आता ते नेत्रा जे करते त्यात हरवत चाललंय। नको नको ते विचार यायला लागलेत माझ्या। आई मी आजच्या आज बोलतो बाबांबरोबर, मग तर झालं। आई मी खरंच बोलेन बाबांशी। बोल आधी तू, पण तुला हे सगळं विचित्र नाही का वाटत आहे? म्हणजे शेखर यांच्यासारखा सुशिक्षित माणूस त्या गुरुजींच्या सांगण्यावरून घरातल्या प्रत्येकाच्या उशीखाली पिंपळाची पानं ठेवतो आधी। ज्या मुलीवर या घरात चोरीचा संशय आहे, तिला तुझ्या रक्षणासाठी इथे आणून ठेवलंय त्यांनी। आणि आपण जे काही म्हणतोय ते नेत्राच्या भल्यासाठी, ती बरी व्हावी म्हणूनच म्हणतोय की नाही? मग तेही का समजून घेत नाहीयेत शेखर? आणि आधी आताशा बघितलंच ना ममताताईंच्या फोटोकडे कसं कसं बघत बसतात ते? काहीतरी करायला हवंय आधी आपण। आई बरोबर आहे तुझं, हे सगळं खूप कठीण आहे, पण आपल्याला काहीतरी करायलाच हवं। चहा पेशंटला द्याल ना? हो देते मी, पण पेशंट नको ना म्हणू त्यांना। आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणतो, तुम्ही बाबाच म्हणतो। साहेब सांगा ना, तुम्ही का लग्न केलं रुपालीबाई साहेबांशी? प्लीज नेत्रा, आपण आता नको बोलूया, नंतर सांगतो मी तुला।
ममता मावशींनी रुपालीबाई साहेबांना अतिसूट दिली म्हणून घडलं असेल का हे सगळं? पण शेखर साहेब माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करतात? नेत्रा, काय लक्ष कुठे? किती हाका मारल्यात मी. चहा नाही दिलायस मला. तू देणार आहेस की मी करू माझा मी? मी मी करते. आण मग वरती. खरंच सगळं हाताबाहेर चाललंय का? इतकी वर्ष सगळं सुरळीत सुरू होतं. ममता चारित्र्यहीन आहे हे अद्वैतच्या मनात भरलं होतं मी. म्हाताऱ्याला संशय आला म्हणून त्याला जिवंतपणी प्रेत बनवलं. केदार त्रासदायक ठरत होता म्हणून त्याला नाहीच केलं. केतकीला दारूचं व्यसन लावून गप्प बसवलं. पण ही नेत्रा सगळ्यावर पाणी फिरवतीये. माझं एक जरी सत्य बाहेर आलं ना तरी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय झालंय शेखर? म्हणजे कसला विचार करताय तुम्ही? उशीर झालाय, झोपूया. शेखर आजकाल ममताच्या फोटो समोर का उभे असतात? मागे सुद्धा रात्री असेच ममताच्या फोटोकडे बघत उभे होते. आणि आज सुद्धा तेच. कळलं नसेल ना यांना काही ममताविषयी? म्हणजे नेत्रांनी काही भरवलंय का शेखरच्या मनात? तेजस, मोठी गाडी हवी की नाही तुला? हो. मोठ्या गाडीत बसायचं की नाही? हां. पण बाबांकडे मोठी गाडी कुठे आहे? पण तुला फिरायचं की नाही मोठ्या गाडीतून? झालं तर कशाला काळजी करायची? फिरणार तू आयुष्यभर मोठ्या गाडीतून. जा खेळायला, चल लवकर. आज आठवण आली आमची. थांबव जरा. माज झालं तुला? एकतर आठवड्यात मी एकदा घरी येतेस, वर माज दाखवते. अजून कसं वागायला हवंय तुमच्याशी? म्हणजे काय ते चांगलं माहिती तुला. हे तू नीट बोल. स्वतःचं घर घेणार होतात. काय झालं त्याचं? स्वतःचं घर. अगं घर घ्यायला माझ्याकडे काय झाडाला पैसे लागलेत? आणि हे आहे ना घर, का ना इथे मुकाट्याने? हे भाड्याचं घर आहे. मला स्वतःचं घर हवंय, स्वतःचं. इतकंच जर तोंड वाजवायचंय ना तर पैसे आण. स्वतःचं घर घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे कमवायला लागतात. घरात तगड्यावर करून नाही येत पैसे. दुसऱ्यांनी जीव काढायचा आणि स्वतः इथे आयुष्य आरामात राहायचं असं नाही होत. तू जास्त बोलू नकोस. बोलला कशाला लग्नाच्या आधी स्वप्न दाखवली? स्वतःचं घर घेईन कशाला? जगाना बाहेर जगात जाऊन बघा पुरुष कसे काम करतात, पैसे कमवतात. स्वतःचं घर असतं त्यांचं, मोठ्या मोठ्या गाड्या असतात, श्रीमंत असतात ते. काय झालंय का तुला आज अचानक? काय ग अशी का बघतीस? काय झालंय? का केलं तसं?
पैशांसाठी, संपत्तीसाठी, गाडीसाठी या थराला गेलात तुम्ही? का तर तुमचा नवरा पैसे कमवत नव्हता म्हणून? कुठे मिळाली पाप? कसली पाप? हा, कसली पाप? कुणी सांगितलंय तुला हे सगळं? आणि काय बोलतीयस तू? तुझ्याशी बोलतेय, कळतंय का तुला? हे बघ नेत्रा, हे सगळं काय चाललंय? नेत्रा, असं का बोलली असेल ही? काय कळलंय हिला? घात केला. रुपालीबाई साहेबांनी घात केला. पैशांसाठी, पैशांसाठी. खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला? रुपालीबाई साहेबांनी हे सगळं केल्यावर खूप खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला? पण देवी आईच्या मनात काहीतरी वेगळं आहे. म्हणून तर ती मला भूतकाळ दाखवते. कळेल, आपल्याला सगळं कळेल. अद्वैत साहेबांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज कुठून आले? शेखर साहेबांनी सगळं रुपालीबाईच्या हातात का दिलं? सगळं कळेल, सगळं कळेल. देवी आई उत्तर देईल. हो, खात्री आहे मला. खात्री आहे मला. का वागताय असं शेखर? तुमच्याकडून अपेक्षाच नव्हती मला. लपवाछपवी करताय तुम्ही माझ्यापासून. वाटलं होतं तुम्हाला थोडा वेळ द्यावा. वेळ दिला की बोलाल माझ्याशी स्वतःहून. पण एका शब्दाने सुद्धा बोलत नाही आहात. मला त्रास होतोय या गोष्टीचा. तुम्ही बदललायत शेखर, त्याचा त्रास होतोय मला. कळत नाहीये का तुम्हाला? पली प्लीज रडू नकोस. माझं मन दुखावलंय तुम्ही शेखर. नाही सहन होते मला. आणि तुझं मन दुखवण्यासारखं झालंय काय? शेखर, काल या घरात आलेली मुलगी, जिच्यामुळे या घराला फक्त आणि फक्त त्रासच झालाय. तिच्यावर विश्वास आहे तुमचा आणि ती बोलण्यात गुंडाळतीये तुम्हाला. असं काही नाहीये रुपाली. असं काही नाहीये तर मग तिला माझ्याविषयी सगळं सांगताय तुम्ही. मला तिच्याविषयी काहीच सांगत नाही आहात. असं का आहे? मी तिला तुझ्याविषयी बोललो आणि मी तिला काय सांगितलं असं तुझ्याविषयी? सांग ना. माझा भूतकाळ, आपल्या लग्नाआधीच्या माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या नवऱ्याबद्दल, अनिलबद्दल नाही सांगितलं तिला तुम्ही? हे सगळं तिला सांगायला मला वेळ लागलाय. तिला मी तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही.
अगं विश्वास ठेव माझ्यावर, मी खरंच काही सांगितलं नाही तिला. म्हणजे केतकीने केलंय सगळं. आता मला सगळं चित्र स्पष्ट होत आहे. केतकीच्या डोळ्यात खूपतेच मी. घरातलं बाकी कोणी काही बोलतही नाही तिला, त्याच्यामुळे डोक्यावर चढली ती, अति करायला लागली. पण म्हणून माझ्या वैयक्तिक भूतकाळाविषयी घराबाहेरच्या व्यक्तीला का सांगावं तिने? शेखर, नाही, मला चालणारच नाही. मी जाब विचारणार तिला. रुपाली थांब, आता जाऊ नकोस, थांब. तिला जाब विचारल्याशिवाय शांतच वाटणार नाही मला. शेखर, अगं आता वाजलेत किती, घरात ह्या विषयावर इश्यू नकोय. इश्यू करतेय मी इश्यू करते. शेखर, तू आधी शांत हो, शांत हो आणि थांब. आत्ता जाऊ नकोस, आत्ता प्लीज जाऊ नको. नेत्राला सगळं दिसलं असेल का? आणि ती रुपालीशी असं काय बोलली असेल? साहेब, तुम्ही मनाने अगदी तुमच्या खऱ्या आईसारखे आहात. स्वच्छ, निर्मळ. तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवता, पण याचाच फायदा घेऊन रुपालीबाई साहेबांनी तुमच्या मनात तुमच्या आईविषयी विष भरलंय. सगळं सत्य लवकरच समोर येईल. मी आणेन सत्य सगळ्यांसमोर. कोण आहे? साहेब, मी आहे. नेत्र, तू तू इथे काय करतेस? किती घाबरलो मी. बाजूला साहेब, मी तर तू बाजू. साहेब, नेत्र, तू बाजूला. तू काय? माझी ओढणी. सॉरी, मी I'm sorry. I'm really sorry. सॉरी साहेब. नेत्रा, व्हॉट्स रॉंग विथ यू? एक तर दिवसभर सतत डोक्यावर बसलेले असतेस माझ्या, आणि आता साहेब ते काय? ते काय? ते पुस्तक? काय प्रॉब्लेम काय तुझा? का अशी रात्रभर भूतासारखी फिरत असतेस? काल सुद्धा असंच केलंस ना? साहेब, मी पसारा आवरत होते. तुम्ही पसाऱ्यात झोपला होता ना, म्हणून. मला हवं तसा मी झोपेन. तुला काय प्रॉब्लेम आहे? तू आधी स्वतःची काळजी घे. नुसती मान डोलावू नकोस नेत्रा. आपली मेंटल हेल्थ सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते. काय? नाही, काही नाही. तू जाऊन झोप जा. जा, जरा मेंदूला आराम दे तुझ्या. साहेब ते काय? तू ना इम्पॉसिबल आहेस. ओके, झालं? अजून काही?
प्लीज जा आता. साहेब काय झालं असं एकटेच का उभे आहात? तुमची तब्येत बरी आहे ना? हा, मी आता विचार करत होतो की तुझ्याशी बोलायला हवं. साहेब मला पण तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोल ना. मागे तुम्ही मला विचारलं होतं ना की रुपाली बाई साहेब असं का वागते, त्याचं उत्तर सापडलंय मला. रुपाली बाई साहेबांनी हे सगळं पैशांसाठी केलंय साहेब, संपत्तीसाठी केलंय. काय? अगं काय बोलतेस तू? साहेब मी तुम्हाला खरं तेच सांगते. रुपाली बाई साहेबांचा हा एकच हेतू होता. नेत्रा तू हे असं कसं बोलू शकतेस? आणि मला सांग, तू आता मला जे काही सांगितलेस त्याबद्दल तू काही रुपालीशी बोललीस का? बोललीस का? तू काही उत्तर देत नाही याचा अर्थ तू बोललीस तिला, हो ना? तुला असं वाटत नाही का ग? खूप लवकर तू निर्णयापर्यंत पोहोचतेस. एवढा टोकाचा विचार करण्याची गरज नाहीये. साहेब गरज कशी नाहीये? मी तुम्हाला देवी आईने मला जे काही दाखवलंय ते सांगते, जे मला दिसतंय ते बोलते मी तुमच्याशी. आणि नक्की काय दिसलंय तुला? रुपाली बाई साहेबांचा पहिला नवरा दिसलाय मला, अनिल. तेजस दिसलाय. रुपाली बाई साहेबांच्या डोळ्यात संपत्तीसाठी असलेली हाव दिसलीये मला. नाही नेत्रा, नाही. रुपाली अशी नाहीच आहे. तिला जर का संपत्तीची हाव असती ना, ती आतापर्यंत खूप काही करू शकली असती, पण तिने ते केलं नाही. साहेब त्यांनी खूप काही केलंय, फक्त तुम्हाला कळलं नाहीये ते, कारण त्यांनी तुम्हाला कधी कळू दिलं नाही साहेब. साहेब रुपाली बाई साहेबांचा खरा चेहरा तुम्हाला कधी दिसलाच नाहीये. त्या अशा नाही आहेत. त्या फक्त लोकांसाठी असं चांगुलपणाचं सोंग घेऊन फिरतात, आणि या स्वार्थासाठी ना त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. अहो मी त्यांच्या वाटेत अडचण होते म्हणून त्यांनी मलाही मारण्याचा प्रयत्न केलाय. अगं तू तू काय बोलतेस कळतंय तुला? आणि तू मला हे अधिकारी सांगितलंस? हे सगळं कधी, कुठे, काय, कसं? साहेब मी आता तुमच्या समोर उभी आहे कारण देवी आईने मला वेळीच संकेत दिला होता. पण आता ते सगळं महत्वाचं नाहीये. तुम्ही अद्वैत साहेबांचा विचार करा. उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं तर? साहेब तुम्हाला नाही कळत आहे, फसवता येत होत्या तुम्हाला. आजपर्यंत सगळ्यांना गोड गोड बोलून फसवलंय त्यांनी. आणि हे तू कशावरून बोलतेस? तुमच्या भूतकाळावरून. तुमच्या भूतकाळामुळे समजलंय मला हे सगळं. साहेब भूतकाळामध्ये भविष्याकडे जाणारं एक दार असतं, आणि देवी आई मला त्या दाराकडे घेऊन जायचा प्रयत्न करते, पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही माझ्याशी खरं बोलणं गरजेचं आहे. नका लपवू माझ्यापासून काही साहेब. सांगा मला नक्की काय झालं होतं. का लग्न केलं तुम्ही रुपाली बाई साहेबांशी? साहेब बोला ना, नक्की काय घडलं होतं? जे घडलं चुकीचं आहे का बरोबर आहे मला माहिती नाही. ओघाओघात सगळं घडत गेलं. त्यावेळेला माझी सतसत विवेकबुद्धी कामच करत नव्हती. मला कळलंच नाही मी कधी वाहवत गेलो होते. कोण आहे? मी शेखर. सर या ना.
काही हवं होतं का सर? काय सांगायला आला होता तेच विसरला? नाही, आठवलं. ते डॉक्टरांनी एक सिरप सांगितलं होतं बाबांसाठी, ते मार्केटमध्ये मिळत नाही. मी डॉक्टरना फोन केला होता पण ते फोन उचलत नाहीयेत. ते सिरप मी बघते कुठे मिळतात का. थँक्यू. अहो थँक्यू काय सर, आता बाबांची काळजी घेणं कर्तव्य आहे की नाही माझं. बघते मी. हे बघा, तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. पाल जाईल ती. अहो नाही सर, मी पाल बघू पण शकत नाही. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा आधी, शांत व्हा. शांत व्हा आधी. शांत व्हा. हो गेली पाल गेली. शांत व्हा. मी बघते औषधांचं. हा, ममता खूप चांगली होती. आमचा सुखाचा संसार होता. पण मी मनावर ताबास ठेवू शकलो नाही. माझ्या बाबतीत जे घडलं ते कदाचित रुपालीच्याही बाबतीत घडलं असेल. तीही या सगळ्यात वावत गेली होती. माझ्यात आणि रुपालीत काहीतरी होतं. आकर्षण. आम्ही दोघं एकमेकांकडे ओढले जात होतो. ती माझ्या नजरेसमोर आली की मी सगळं विसरून जायचो. ममता, अद्वैत, आई बाबा, केदार, नुकतंच लग्न होऊन आलेली केतकी. आमचं घर भरलेलं होतं, सुंदर होतं. पण रुपाली समोर आले की मन नुसतं चलबिचल व्हायचं.
रुपाली नाही ते जोडवं निघालं होतं. अच्छा अच्छा बर 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 बाबा बरे आहेत ना? हो पण ताई त्यांच्या खोलीत पाल आहे. मग तुला काय पालीची भीती वाटते की काय? हो म्हणजे खूप. बरं ठीक आहे आपण पेस्ट कंट्रोलला बोलवूया. शेखर मी रांगोळीच्या क्लासला जाऊन येते. मग तू अद्वैतला घेऊन जातेस ना सोबत? काय मी घरी काम करतोय, तो त्रास देईल मला. अहो पण तो तिथे क्लासमध्येही मला त्रास देईल, म्हणजे मला काही करू देणार नाही. तो इथे त्याच्या रूम मध्ये खेळतोय, तुम्हाला नाही त्रास देणार तो. बर मी जाऊन येते. माझ्या खोलीमध्ये पाल नको यायला बाई आता. मी तिची वाट पाहायचो, कधी ती माझ्या समोर येईल आणि मी तिच्या डोळ्यात हरवून जाईन. शेवटी तो दिवस उजाडलाच. मी तिच्या मिठीत गेलो, सगळं विसरून गेलो. तिच्या मिठीत मी स्वतःला हरवून गेलो. काही हवंय कसं? ते पाल पुन्हा आली नाही ना, ते बघायला आलो मी. नाही ना, म्हणजे नाही, त्या दिवसानंतर आलीच नाही पाल. ऐक, काय झालं? नाही नाही, केस अडकलेत. मी मदत करू का काही? नाही नाही, मी काढते. नाही करतो ना. तुम्ही जरा प्लीज हात एक नाही, मिनिट. खूप अडकलेत हो हो सर. हो. सॉरी, ते चुकून. सॉरी. नाही म्हणजे आपल्याला आयुष्यात जे हवंय ते करूच शकतो ना आपण. म्हणजे चूक बरोबर असं काही नसतं. थँक्यू सर, थँक्यू. म्हणजे माझी खरंच खूप काळजी घेता तुम्ही. इतकी काळजी घेणारं कोणी भेटलंच नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातच नाही आलं असं कोणी. थँक्यू. दार उघडं आहे असं.
ममता होती, अद्वैत होता, आमचा सुखाचा संसार होता. पण मी तिच्या मिठीत हरवून गेलो तो कायमचाच. सगळं विसरून गेलो. मला कळत होतं की ते सगळं योग्य नाहीये, चुकीचं आहे. काय नैतिक, काय अनैतिक, सगळं सगळं विसरून गेलो होतो. सगळंच हरवून गेलो कायमचा. मी नाही थांबवू शकलो स्वतःला. मी शांत होतो, संयमी होतो. माझ्या नात्याशी मी प्रामाणिक होतो, समजूतदार होतो. पण मी एक पुरुष होतो. मी एक पुरुषच होतो. काय करू या पुरुषी अहंकाराचं? तेव्हा मला कळलं नाही. मी दुर्लक्ष केलं. पण आज कबूल करतो, जे घडलं ते अनैतिक होतं, चुकीचं होतं. ही झाली नाण्याची एक बाजू. आणि नाण्याची दुसरी बाजू तर फारच भयंकर आहे, भीषण आहे. ममताने सुद्धा माझा विश्वासघात केला. ती अशी कशी वागू शकते? ममता खूप चांगली होती का? तिच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अपेक्षा नव्हती म्हणजे काय केलं त्यांनी? साहेब बोला ना, काय केलं ममता मावशींनी? ममतानं फाल्गुनी काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालंय? काय चोर वगैरे आले? काय झालं? अरे हो, आज पण काय झालं? काय झालं? तू आधी शांत हो. काय झालं? अगं शांत हो, काय झालं फाल्गुनी? शांत फाल्गुनी, का घाबरलीस एवढी? काय झालंय फाल्गुनी? बघ सगळे आलेत की नाही, तर काय झालं सांग बघ. काय झालं? पाल आहे आतमध्ये. पालच आहे ना? पालच आहे ना? मगर बघितल्यासारखी का घाबरतेस? का किंचाळतेस एवढी? मला पालीची खूप भीती वाटते तेजस. मला तुझी भीती वाटते आता. काय करतेस? कशाला गेली होती तिकडे किचन मध्ये? पाणी आणायला. पाणी प्यायचं आणि जायचं ना गप्प. त्या आरडाओरड कशाला करतेस? पाल काय करणार होती तुला तिकडे? घरात ना सगळ्यांचं डोकं फिरलंय. तेजस, अगं पालीला काय घाबरायचंय? मला भीती वाटते. बरं दाखव मला, कुठे आहे ती? दाखव कुठे आहे? अगं ये दाखव मला. कुठे? दाखव मला कुठे पाल? कुठे आहे? दाखव. घाबरायचं काय? कुठे? इथे उभी राहा इथे. फाल्गुनी रिलॅक्स. मी बघितलीस तर नाही भीती वाटणार. केवढीशी आहे ती केवढी, तू केवढी. थांब इथे. गेली ती.
बायकांनी पालीला घाबरावं हा नियम आहे का? तुम्हाला नाही वाटत भीती? नाही वाटत मला पालीची भीती, कसलीच भीती वाटत नाही. फाल्गुनी रिलॅक्स. आता पाल गेली आहे ना, मग तू आरामात जाऊन झोप आता. गेली जा. शेखर, तुम्ही कुठे गेला होतात? नाही म्हणजे रूम मध्ये नव्हतात आणि नेत्रा बरोबर आलात खाली म्हणून विचारते. साहेब वर होते, मी त्यांना बोलवायलाच गेले होते. वर आत्ता काय झालं बाबा? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही झोप आता, उशीर झालाय. नाही वाटत मला पालीची भीती.